भवानीपूर मतदारसंघातून ममता बॅनर्जींचा पराभव झालाय। तब्बल 15,000पेक्षा जास्त मतांनी ममता बॅनर्जींचा पराभव झालाय। सुवेंद्र अधिकारींकडून ममता बॅनर्जींचा हा पराभव झालाय। सत्ता गेली आणि आमदारकीही गेली अशी अवस्था आता ममता बॅनर्जी यांची झालेली आहे। या क्षणाची मोठी बातमी, ममता बॅनर्जींचा पराभव झालाय। आजच्या संपूर्ण दिवसातली निकालातली सगळ्यात धक्कादायक बातमी, ममता बॅनर्जींचा पराभव झालाय। शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। शिवाजी, खरं तर सत्ता गेली तरी भवानीपूर मतदारसंघ हा बालेकिल्ला होता, पण तिथून ममता बॅनर्जींचा पराभव झाला आणि तोही सुवेंद्र अधिकारींकडनं। म्हणजे हे दुःख फार मोठं आहे ममताताईंसाठी, काय सांगाल? शिवाजी, ममता आटली असंच म्हणावं लागणार आहे, कारण ज्या पद्धतीने शुभेंदू अधिकारी यांनी 2 ठिकाणाहून विजय मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एक नंदीग्राम मधून, मागच्या वेळेस नंदीग्राम मधून ममता बॅनर्जी या हरल्या होत्या, त्याच नंदीग्राम मधून शुभेंदू अधिकारी पुन्हा एकदा निवडून आले। 10,200 मतांनी या ठिकाणी निवडून आलेत आणि भवानीपूर मधून ममता बॅनर्जी दुसऱ्यांदा उभा राहून निवडून आल्या होत्या आणि मुख्यमंत्री झाल्या होत्या। त्या 16व्या राऊंड मध्ये साधारणपणे जी गणना होती ती पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शुभेंदू अधिकारी हे पुढे जाताना पाहायला मिळाले आणि अखेर जे आहे 20व्या राऊंडला 15,113 मतांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला आहे। पश्चिम बंगालमधली निवडणूक जर पाहिली गेली तर ममताचे सहकारी असलेले हे शुभेंदू अधिकारी एक काळ टीएमसीचे नेते होते, ते भाजपमध्ये তিনি আমাকে এই কেন্দ্রের দাঁড়াতে নির্দেশ দিয়েছিলেন, উৎসাহিত করেছিলেন। আর আমার এই জয় 300 বিজেপি কর্মী যাদের আত্মবলিদানে আজকে বাংলায় পরিবর্তন, সেই 300 বিজেপি কর্মী এবং হিন্দু শহীদ হরগোবিন্দ দাস, চন্দন দাস সহ যারা হিন্দুত্বের জন্য प्राण दिएছেন তাদের প্রতি। सुवेंदू अधिकारी बोलत होते। मी पुन्हा एकदा शिवाजी काळे यांच्याकडे। शिवाजी, यातली 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। जर 2021 साल आठवत असेल तर सुवेंदू अधिकारींनी ममतांना नंदीग्राममधून हरवलं होतं आणि आत्ताचा जर रेफरन्स पाहिला तर 2026 मधून भवानीपूरमधनं आता हरवलं आहे। हे दोन्ही मतदारसंघ फार मोठे होते, पण या वेळेचा पराभव हा फार जिव्हारी लागणार आहे ममता दिदींच्या। शिवाजी, अगदी जिव्हारी लागण्यापेक्षा आत्मपरीक्षणाचा असं म्हणायला हवं। राजकारणामध्ये जिव्हारी लागणं, आत्मपरीक्षण करून पुढे जाणं ह्या बाबी असतात। राजकारणामध्ये के लिए निकला, सब ममता को वोट दिया और मुझे हिंदू, सिख, जैन, बुद्धिस्ट लोग ने आशीर्वाद देकर जिताया। ये जीत हिंदुत्व का जीत है, ये जीत बंगाल का जीत है, ये जीत नरेंद्र मोदी जी का जीत है। उन्होंने 15 राउंड तक थी। जब उनका मार्जिन खत्म करके मैं 536 वोट से आगे निकल गई, तब उन्होंने भागना चालू कर दिया। मुझे खास करके जो बंगाली हिंदू एरिया है चेतला 82 नंबर वार्ड, वो खुल के वोट डाल दिया। और सीपीएम का जो लूज सपोर्टर है, हिंदू सपोर्टर, सब लोग वोट किया। सीपीएम का 14,000 वोट था भवानीपुर में, वो कम से कम 10,000 वोट मुझे ट्रांसफर कर दिया। मैं नीचे जो सीपीएम का लूज वोटर्स है उनको भी आभार प्रकट करता हूँ। और चेतला में जितना भी बंगाली हिंदू है सब लोग खुल के वोट किया। इसका साथ गुजराती, जैन, मरवाड़ी, हमारी पूर्वांचली, सिख समाज, सब लोग खुल के वोट किया। मैं खास करके राजस्थान का 8 एमएलए को प्रणाम करता हूं। राजेंद्र राठौड़ जी का नेतृत्व में ये लोग बहुत काम किया मेरे लिए। और गुजरात से अशोक जी आया था, उन्होंने, उनका टीम भी
बहुत बहुत मेहनत किया है। मैं सबको प्रणाम करते हुए एचएम साहब ने 2-3 बार फोन किया था, उन्होंने भवानीपुर लेकर थोड़ा कंसर्न भी था, मैं उनको बता दिया कुछ देर पहले, बाकी तो किसी का साथ बात नहीं हुआ। मैं तो फोन अलाउ नहीं था इसलिए फोन बात नहीं हुआ। मैं अभी हल्दिया जा रहा हूँ, वह सब वेट कर रहा है, नंदीग्राम का सर्टिफिकेट भी लेना पड़ेगा। নন্দীগ্রামে মুসলমান বেশি ছিল, মার্জিন কম হয়েছে। ৬৬,০০০ মুসলমান ছিল, ওই জন্য মার্জিন কম হয়েছে। এখানে ৩৫,০০০ মুসলমান ছিল, তাই মার্জিন বেশি হয়েছে। মুসলমান ভোট দেয়নি, মুসলমান ভোট দেয়নি, মুসলমান তার আসল লোকে হিজাব পরা মমতাকে ভোট দিয়েছে। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडे जातो. शिवाजी, आत्ताच सुवेंदू अधिकारी यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि त्यातल्या काही फार गोष्टी इंटरेस्टिंग अशा होत्या आणि त्यातली महत्त्वाची होती की CPMची मतं मला ट्रान्सफर झाली आहेत, हिंदू बहुल मतदारसंघातली मतं आपल्याला मिळाली आहेत असा दावा करणारे सुवेंदू अधिकारी हे जरी सहज बोलत असले तरी या सगळ्या मतदारसंघातलं जे गणित होतं ते ममता बॅनर्जींच्या विरुद्ध गेलंय हे आता स्पष्ट झालंय. शिवाजी, एक मुद्दा यामध्ये आहे की ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध लोकांचं मतदान गेलं असलं तरी वोट पर्सेंट जे आहे ते अजूनही ममताच्या बाजूने खाली कमी झालेला आहे. मात्र तरीही 70 पेक्षा अधिक जागा ममतांच्या सोबत आहेत. दुसरी गोष्ट, भाजपने ममता बॅनर्जीला हरवताना धर्मार्थ कार्ड जे आहे ते स्ट्रॉंगली वापरलं, ज्या ममता बॅनर्जीसाठी देखील मजबूत कार्ड असतं. त्यांच्या याच्यामध्ये मुस्लिम मतांची संख्या मोठ्या प्रमाणात असते आणि हिंदू मतांचं गणित असं एकत्रित करून त्या पुढे जात असतात. त्यांच्यासाठी मुस्लिम मत हे ट्रम्प कार्ड असतं, तर भाजपसाठी हिंदू मतांचं गणित हे ट्रम्प कार्ड ठरतं. आणि थेट आता या निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम अशा पद्धतीची ही निवडणूक झाली. विकासाच्या मुद्द्यावरती दोन्ही पक्षांनी दावे प्रतिदावे केले, मात्र हा विजय हिंदू वर्सेस मुस्लिम अशा प्रकारचं रंगत जे आहे ती सध्या तरी दिसताना पाहायला मिळते. मात्र यामध्ये अनेक विषय आहेत, कारण 15 वर्षाची अँटी इन्कमसी होती, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या अगोदर डावींची सत्ता, नंतर तृणमूलची सत्ता. पश्चिम बंगाल हे बॉर्डर स्टेट आहे आणि या ठिकाणी अद्यापही कुठल्याही प्रकारचं जर आपण पाहिलं तर तशा पद्धतीचा विकास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. त्यामुळं ममता बॅनर्जी यांचा पराभव हा त्यांच्या अँटी इन्कमसीमुळं, त्यांच्या भ्रष्टाचाराचे त्यांच्यावरती झालेले आरोप, त्यांच्या पक्षावरती झालेले आरोप आणि एकट्या ममता बॅनर्जीच्या चेहऱ्यावरती नाही तर ग्राउंड संघटन जे आहे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाच्या पद्धतीने चांगलं आहे. मात्र भाजपने या ठिकाणी शुभेंदू अधिकारी यांची ताकद आपण पाहिली असेल. भवानीपूर असो किंवा नंदीग्राम असो, दोन्ही ठिकाणावरून हा व्यक्ती जर निवडून येत असेल तर त्यांचा स्वतःचा एक करिश्मा आहे आणि ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे ते मोठे नेते राहिलेले आहेत. त्यांच्याच काळात ममता बॅनर्जींचा बऱ्यापैकी आपण जर म्हटलं की सेनापती राहिलेले आहेत आणि त्यांनी जर आपल्याला माहिती असेल तर टाटाचा जो नॅनो प्रकल्प होता याला विरोध केला होता, त्यानंतर तो गुजरातला गेला. तर हेच शुभेंदू अधिकारी आहेत की जे ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात काम करायचे पुढे येऊन. भाजप नंतर ते भाजपकडे आले आणि भाजपकडून त्यांनी आता सेनापती म्हणून या ठिकाणी काम केलं. मात्र या सगळ्या विजयामध्ये जर आपण पाहिलं तर अमित शहा यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी रात्रंदिवस काम केलेलं आहे मधल्या काळामध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये, आणि त्यांनी सांगितलं होतं की 4 मई ममता गई अशा पद्धतीची घोषणा त्यांनी केलेली होती. तर ममता बॅनर्जी यांच्या पराजयामागे भाजपचं संघटन, भाजपने आखलेली गणितं, त्याचबरोबर अमित शहा यांची रणनीती ह्या विजयाची कारणं आहेत. आणि भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांची जी हार झालेली आहे, जशा पद्धतीने तुम्ही मगाशी म्हटले की एक प्रकारे ते जिव्हारी लागणारा पराजय आहे आणि ममता यामधून एक तर त्यांचा पक्ष मोठा होईल, याच्यातून काहीतरी शिकतील, किंवा याच्यामधून ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला ज्या पद्धतीने इतर राज्यामध्ये जे प्रादेशिक पक्ष आहेत, जसं की आपण बिहारमध्ये पाहतो लालू प्रसाद यादव यांच्या पक्षांची वाईट परिस्थिती आहे. उत्तर प्रदेशमध्ये जर आपण पाहिलं तर समाजवादी पक्षाला अजूनही जेव्हापासून मोदी सरकार सत्तेत आलंय केंद्रामध्ये तेव्हापासून अद्यापपर्यंत पुन्हा एकदा संधी मिळालेली नाहीये. महाराष्ट्रामध्ये देखील जे इंडिया आघाडीचे पार्टनर आहे, घटक पक्ष आहे, त्याच्यामध्ये
ठाकरेंचा पक्षही पुन्हा एकदा वरती येऊ शकलेला नाही, शरद पवारांचाही पक्ष वरती येऊ शकलेला नाहीये. नक्कीच दुसरीकडे जर पाहिलं एकूणच तर एकूणच दिल्लीमध्ये देखील देशभरातल्या प्रादेशिक पक्षांवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय एवढं मात्र नक्की. पण या निकालाची ही गोष्ट तृणमूलच्या ओव्हरऑल परफॉर्मन्सपेक्षा ममता बॅनर्जींच्या पराभवाचीच उद्या मोठी बातमी राहील एवढं मात्र नक्की. धन्यवाद शिवाजी या सगळ्या अपडेटबद्दल.